नमस्कार मित्रांनो. आज पुनश्च मी तुमच्या पुढे एक गहन असा विषय मांडण्यासाठी आलेलो आहे की आपण पाहतोय की मराठा क्रांती मोर्चा झाला, त्यानंतर ओबीसीचा मोर्चा चालू आहे, बंजारा समाजाचा मोर्चा चालू आहे, धनगर समाजाचा मोर्चा. या ठिकाणी आपण पाहतोय की मराठी माणूस कसा विभक्त होईल यामागचं सगळ्यात मोठं षडयंत्र या लोकांनी चालू केलेलं आहे. पण आम्ही विसरतोय की आपण या मराठी माणसांच्या संख्येतून हा मराठा, तो ओबीसी, हा ब्राह्मण, तो धनगर, तो बंजारा असं जर करत राहिलो तर नावालुपाराही आपल्या महाराष्ट्रात राहणार नाही. याचा फायदा परप्रांतीय लोक घेतील. तुम्हाला मला सांगायचं आहे, जर तुम्ही खरोखर सुशिक्षित आहात तर तुम्ही बाहेर पडा आणि बाहेर समाजामध्ये बघा सरकारी नोकऱ्या राहिल्यात किती. जर तुमचं हे आरक्षण तुमच्या परीक्षांच्या फीसाठी सवलतीसाठी असेल, तुमच्या प्रवेश मिळवण्यासाठीचं असेल तर या आरक्षणाला माझं पूर्ण अनुमोदन असेल. परंतु हे आरक्षण किती किती दिवस तुम्ही या जातीवादावर चालू ठेवणार आहात. संविधानाचं तुम्ही नाव घेता, संविधानाचा तुम्ही दाखला देता. त्याच संविधानाच्या 1950 साली जेव्हा संविधान अंमलात आलं त्यावेळेस त्याच्यावरती बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केलं होतं की हे जे देण्यात येणारं आरक्षण आहे ते केवळ 10 वर्षासाठी देण्यात यावं, जेणेकरून जो समाज घटक हा दारिद्र्य रेषेखाली आहे, जो समाज घटक आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे, तो इतर समाजाप्रमाणे नावारूपाला येईल आणि आपला उदरनिर्वाह करेल. फक्त 10 वर्षासाठी दिलेलं आरक्षण तुम्ही ओढून ताडून 70 वर्ष लोटली तरी चालू ठेवलंय. त्या छगन भुजबळला मला म्हणायचं आहे की कसलं 16% आणि कसले 10% आणि कसले 15% बोलत बसलायस तू. हे आरक्षण तुम्हाला केवळ राजकारण जगवण्यासाठी पाहिजे का? आत्तापर्यंत किती मराठा या ठिकाणी मुख्यमंत्री झाले, किती आमदार झाले, खासदार झाले, का मराठ्यांसाठी आरक्षण दिलं गेलं नाही? आम्हालाही बेकार वाटायचं जेव्हा आम्हाला चांगले मार्क पडूनही इतर जाती धर्माच्या लोकांना आमच्यापेक्षा आधी ॲडमिशन मिळून आम्हाला कुठेतरी शेवटच्या यादीमध्ये नाव यायचं. ते आम्हाला शाळेत शिकवलं आहे की देवाने या ठिकाणी दिलेला जो मेंदू आहे हा सर्वांना एकसारखा दिला आहे. जो ज्याचा तसा वापर करेल तसा तो चमकत राहणार आहे, तसा तो पारंगत, तसा तो विद्वान होणार आहे. आणि ते शिकवून झाल्यानंतरही जसे आम्ही प्रवेशासाठी शाळेतून कॉलेजमध्ये प्रवेशासाठी बाहेर पडतो तेव्हा आम्हाला हे जातीतटीचं राजकारण कळतं. कितपत हे योग्य आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि मराठी माणसापासून जर विभक्त होत राहिला तर या ठिकाणी मुंबईतून आपण मराठी माणूस कमी होऊन परप्रांतीयांचे या ठिकाणी लोंढे वाहतच आहोत आणि परप्रांतीयांचे नोकर झाल्याशिवाय राहणारच नाही. पण कुठेतरी पुढे जाऊन या महाराष्ट्रावरती पण या परप्रांतीयांचा अधिकार गाजू नये. हे कोण मी कधी बघितलं नाही. मनोज जरांगे, परत तो ओबीसीचा काय नाव त्याचं, तो दारू पिताना सापडला तो कार्यकर्ता. अरे काय चाललंय तुमचं? कुठेतरी मराठा समाज, मराठी समाज तुम्ही शिवरायांची स्वतःला मावळे समजताना छत्रपती शिवरायांनी तुम्हाला हे शिकवलंय? ज्या छत्रपतींच्या राज्यामध्ये 18 पगड जाती गुण्यागोविंदानं नांदत होत्या त्यांच्या डोक्यामध्ये फक्त हिंदवी स्वराज्य हा एकच ध्यास होता. त्या महाराजांच्या राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये तुम्ही अशी अटीतटीची भाषा वापरताय, एक दुसऱ्याच्या विरोधात या ठिकाणी आंदोलनं करताय. काय चाललंय काय तुमच्या? हे डोक्यात येत नाहीये का की राजकीय लोक तुमच्या या भांडणापोळी आपली स्वतःची पोळी भाजून घेत आहेत? आता इलेक्शन जवळ आले. पाहतोय का आपण? आज सकाळी बघितलं की मीनाताई ठाकरे यांच्या स्मारकावर कुणीतरी रंगफेक केला. याआधी पंतप्रधानांच्या आईवरती कुणीतरी घाणेरडे शब्द वापरले. मुख्यमंत्र्यांच्या आई विरोधात कुणीतरी घाणेरडे शब्द वापरले.
अरे हे संस्कार आहेत तुमच्या शिवाजीराजांच्या महाराष्ट्रातले. आई ही परमपूज्य असते, ही शिकवण शिकवणाऱ्या आपल्या राजाच्या राज्यामध्ये तुम्ही एकमेकांना शिव्या घालून हे तुम्ही राजकारणात काय सादर करू इच्छिता? अरे, आणि मला तुम्हाला एक सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे, माझ्या महाराजांचं स्मारक ह्या गल्ली बोळात या नाक्या नाक्यावर उभं करण्यापेक्षा महाराजांचे जे संस्कार होते, महाराजांची ती शिकवण होती, ती तुमच्या डोक्यात जरा घाला. माझ्या राजाने शिकवले, परस्त्री ही माते समान असते. महाराष्ट्रात काय चाललंय? स्त्रियांवरती अत्याचार होत आहेत, स्त्रियांवरती बलात्कार होत आहेत, स्त्रियांवरती अन्याय होत आहे, आणि तरी तुम्ही गप्प बसताय. आणि काय तर आरक्षण पाहिजे. अरे, तुम्हाला जर स्मारकं बनवायचीच झाली ना, तर तुमच्या मनामध्ये बनवा. कुठेही नाक्या गल्लीवर बोळा बोळात तुम्ही स्मारकं बनवून काही साध्य करू शकत नाही. त्या स्मारकांची विटंबना करणारे असेच आहे. बाबासाहेबांच्या स्मारकावरती त्या ठिकाणी मागे कोणीतरी वेगळं काहीतरी कृत्य केलं, शिवाजी महाराजांसोबत तसंच घडलं, आणि आता इथंही तसंच घडतंय. म्हणजे जेव्हा जेव्हा निवडणुका जवळ येणार तेव्हा तुम्ही या स्मारकांचा असा उपयोग करून घेणार का? हा राजकीयच खेळ आहे. पण मला तुम्हाला सर्वांना एक सांगायचं आहे, जर तुमचं आई बाबांबद्दल स्वतःच्या जर एवढं प्रेम असेल तर त्यांचं स्मारक त्यांनी कष्टाने उभ्या केलेल्या त्यांच्या स्वतःच्या वास्तूमध्ये, त्यांच्या स्वतःच्या घरामध्ये बनवा. या ठिकाणी बघतो ब्राह्मण आपल्याला म्हणतात की मृत व्यक्तींचे फोटो तुम्ही घरात लावू नका. हां, ऐकलंय मी बऱ्याच वेळा, वास्तुशास्त्रामध्ये पण तसं आहे. पण ज्याच्या कष्टाने ही वास्तू उभी राहिली आहे त्याचे फोटो, त्यांची स्मारकं घरात बनवायला काय हरकत आहे? अरे, ज्याचा पहिला अधिकार त्या वास्तूवर होता ते तिथे बनलंच पाहिजे, तिथे असलंच पाहिजे. आणि जोपर्यंत ही स्मारकं तुम्ही गल्ली बोळात उभी करणं थांबवणार नाही, हे राजकीय लोक त्याचा असाच फायदा उचलत राहणार. सर्वांच्या माता ह्या माता असतात, त्या मातेचा काही त्याच्यात दोष नसतो. मीनाताई ठाकरे तुम्हाला म्हणाल्या होत्या का मी गेल्यानंतर माझं स्मारक उभं करा? बाळासाहेब बोलले होते का मी गेल्यानंतर स्मारक उभं करा? बाबासाहेब बोलले होते का? पण तुम्ही एक दाखवून देताय लोकांना आमचं त्यांच्यावरती किती प्रेम आहे. ते प्रेम तुमच्या घरात दाखवा ना, तुमच्या घरात दाखवा. त्या घरामध्ये स्मारकं उभी करा की जेणेकरून कोणी बाहेरचा आज माणूस येऊन, कोणी दुसरा आयरा गैरा येऊन त्या स्मारकाची विटंबना करणार नाहीये. किती दिवस तुम्ही या जनसामान्यांना वेठीस धरणार आहे? हे केवळ राजकीय खेळ आहे, दुसरं काही नाही. आज उद्या हे आंदोलन तापणार, रस्ते बंद होणार, रेल्वे बंद होणार, शाळकरी मुलांचे हाल, नोकरी करणाऱ्यांची इथं मुंबईकरांचे हाल, हे आता कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि जो सुशिक्षित मराठी माणूस आहे, मराठी बोललो मी, मराठा नाही, तो हे नक्कीच डोक्यात घेईल की ह्या लोकांच्या मागे फिरत बसण्यापेक्षा, आंदोलनं करण्यापेक्षा आता नेमकं करायचंय काय? मराठा आरक्षण, मराठा आरक्षण, अरे नोकऱ्याच नाही राहिल्या रे बाबांनो, नोकऱ्याच नाही राहिल्या. आता जर काय करायचं झालं तर समान नागरी हक्क कायदा हे एकच त्याच्यावरचं रामबाण औषध आहे. आणि हे कधी ना कधी या शासनाला करावंच लागणार, नाहीतर एकमेकाची मुंडकी छाटल्याशिवाय. नेपाळमध्ये झालं ना तसं या महाराष्ट्रात, या भारतामध्ये व्हायला वेळ लागणार नाही. अरे, तुम्ही जर बघितलात तर तुम्हाला मागेही मी म्हटलं की एका पोलीस स्टेशनचा एरिया किती असतो आणि त्या विभागासाठी तैनात असलेल्या पोलिसांची संख्या किती असते. विचार करा, जर तो विभाग पूर्ण पेटला तर ते मुठभर पोलीस काय करणार आहेत? हे फक्त मी एका विभागातर्फे म्हटलं तर 140 कोटी जनता आहे. तर 140 कोटी जनतेपैकी 10 कोटी जरी हे प्रशासकीय लोक पकडली तर 130 कोटी जनता आहे. ती 130 कोटी जनता 10 कोटी जनतेला किती प्रकारे भारी पडेल हे जरा डोक्यात घ्या. प्रशासकीय म्हटले राष्ट्रपतीपासून, पंतप्रधानापासून, आमदार, खासदार, हे पोलीस दल, हे सैनिक सगळे त्याच्यात आले. जरा थोडासा विचार करा, हा चाललेला अन्याय थांबवा. नाहीतर कुठेतरी नेपाळची जी घटना घडली आहे, पवार साहेब म्हटले ना फडणवीसांना की नेपाळमध्ये घडलं ते ह्या माणसाच्या मनातच ते घडवायचं.
कुठे पोळी शिजली नाही की काहीतरी कांड करायचा, हे चाणक्य नीती असणारा माणूस आहे. तुम्ही सावध राहा, मी सावध आहे. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.